एक महिलेची ओळख पटवणं हे एक महत्त्वाचं चॅलेंज लातूर जिल्हा पोलिसांसमोर होतं आणि त्याचबरोबर या मयतेचा खून कुणी केला व कशासाठी केला ह्या पुढचा सुद्धा या गुन्ह्याची उकल करणं हे एक आव्हान त्या ठिकाणी होतं. मागील 10 दिवसापासून लातूर जिल्हा पोलिसांच्या सर्व पोलीस टीम्स या अनुषंगाने तपास वेगवेगळ्या पद्धतीने करत होते. त्यामध्ये जी काही बॅग मिळून आली होती त्या बॅगचा तपास, त्याचबरोबर मयत महिलेच्या अंगावरील जे काही आभूषण होते त्याचा तपास, त्याचबरोबर सदरचं घटनास्थळ होतं त्या घटनास्थळावरचा टेक्निकल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे केला जाणारा तपास व स्थानिक खबरी आणि सर्व लातूर जिल्हा व आजूबाजूच्या जिल्ह्यांमधील मिसिंग महिला व मुली यांचा तपास या करण्यासाठी जवळपास 5 पथकं ही कार्यरत होती. या तपास पथकांच्या तपासाला त्या ठिकाणी यश आलेलं असून या गुन्ह्याचा उलगडा करण्यामध्ये लातूर पोलिसांना त्या ठिकाणी यश आलेलं आहे. सदर मयत महिलेची ओळख पटलेली असून सदर मयत महिला ही फरीदा खातून, वय वर्ष 23 वर्ष, राहणार कुशीनगर उत्तर प्रदेश अशी तिची ओळख पटलेली असून तिचा खून तिच्याच पती जिया उल हक यांनी आपल्या इतर 4 साथीदारांच्या मदतीनं दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी उदगीर ग्रामीणच्या हद्दीतील ज्या कारखान्यावर ते काम करण्यासाठी आले होते त्याच ठिकाणच्या लेबर कॅम्पमध्ये असलेल्या खोलीमध्ये तिचा त्या ठिकाणी दुपारी खून केला आणि सायंकाळी आपल्या मित्रांच्या मदतीनं ट्रॉली बॅगमध्ये तिचा मृतदेह भरून त्यांनी घटनास्थळावर तो त्या ठिकाणी डंप केला होता आणि तिथून तो उत्तर प्रदेशला निघून गेला होता. आणि त्यानंतर मग काल तो ज्यावेळेस उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला आपल्या पत्नीचं किडनॅपिंग झाल्याचा बनाव करून त्या ठिकाणी गेला, त्यावेळेस त्याच्या एकंदर हालचाली आणि त्याचबरोबर या मर्डरमधील जे काही सगळे सस्पिशियस गोष्टी होत्या तर त्याची अत्यंत बारीक आणि सखोलपणे त्या ठिकाणी प्रभारी अधिकारी आणि त्यांच्या अंमलदारांनी कसून चौकशी केल्यानंतर हा गुन्हा त्या ठिकाणी उघडकीस आलेला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जिया उल हक आणि या गुन्ह्यात त्याला मदत करणारे त्याचे जे 4 साथीदार आहेत या सर्वांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली असून या आरोपींना कोर्टासमोर हजर केल्यानंतर मेहरबान कोर्टानं या आरोपींना 5 दिवसाची पोलीस कोठडी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या अनुषंगानं महत्त्वाचे पुरावे सुद्धा आपल्याला प्राप्त झालेले आहेत. त्या व्यतिरिक्त हा गुन्हा करण्यामागचा जो मुख्य उद्देश आहे, आरोपीच्या म्हणण्यानुसार त्याच्या पत्नीचे असलेले जे काही अनैतिक संबंध होते त्याच्या रागातनं त्यांनी कट करून ठरवून मित्रांच्या साथीनं हा जो खून केलेला आहे तर या अनुषंगानं इतर तपास आणि इतर पुरावे जे आहेत तर ते पुरावे गोळा करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे.